बातमी मुंबईत आहे। ब्रिटिशकालीन एल्फिस्टन पूल बंद केल्यापासून प्रवाशांची गैरसोय झालेली असतानाच बुधवारी सायंकाळी त्या गैरसोयीमध्ये मोठी भर पडली। पुलाखालील भुयारी मार्ग अचानक बंद करण्यात आला आणि पुलाच्या अरुंद पायऱ्यांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली। भुयारी मार्ग बंद केल्यामुळे प्रवाशांना वळसा घालून इच्छित ठिकाणी जावं लागलं। प्रशासन कोणतीही आगाऊ सूचना न देता मार्गांमध्ये बदल करत असल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। एल्फिस्टन पुलाचं काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होतच आहे। याचा मनस्ताप मुंबईकरांना सहन करावा लागतोय। त्यातच एल्फिस्टन ब्रिज या ठिकाणी असलेला भुयारी मार्ग हा आता बंद केल्यामुळे प्रवाशांना जो आहे हा वळसा घालून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतंय आणि कोणतीही सूचना न देता हा भुयारी मार्ग जो आहे हा बंद करण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती आहे एल्फिस्टन ब्रिजच्या बाजूलाच अरुंद अशा पद्धतीच्या पायऱ्या आहेत आणि हा खालती जाण्याचा मार्ग आहे। मात्र याच मार्गावरनं गर्दी मोठ्या प्रमाणात होते, कारण का आपल्याला माहिती आहे या स्टेशनवरनं मोठ्या प्रमाणात प्रवासी जे आहेत हे ये-जा करत असतात। मात्र संध्याकाळच्या सत्रात आणि सकाळच्या सत्रात मोठ्या संख्येनं प्रवासी येत असल्या कारणांमुळे या ब्रिजवरनं उतरताना गर्दी जी आहे ही मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहे। याचा मनस्ताप प्रवाशांना करावा लागतोय आणि त्याचसोबत या ठिकाणी कुठचीही मोठी दुर्घटना घडू शकते अशा पाहायला मिळते। काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीची दुर्घटना ही ठिकाणी घडली होती। काही जणांचा याच्यामध्ये मृत्यू सुद्धा जो आहे हा झाला होता। मात्र आता जर आपण पाहायला गेलं तर अशाच पद्धतीची गर्दी या पायऱ्यांवरती होऊ लागलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर अवघे 2 किंवा 3 माणसं जातील अशाच पद्धतीच्या ही जागा आहे। आणि एकंदरीत जर आपण मागे पाहायला गेलं तर जो भुयारी मार्ग होता हा भुयारी मार्ग मी दाखवण्याचा प्रयत्न करेन। जो भुयारी मार्ग होता हा भुयारी मार्ग हा बंद करण्यात आलेला आहे आणि यामुळेच प्रवाशांना मनस्ताप जो आहे हा सहन करावा लागतोय। कुठच्याही प्रकारची पूर्वकल्पना ही प्रवाशांना दिली नाही आणि थेट या ठिकाणी एक बॅनर किंवा पोस्टरच्या माध्यमातून अशा पद्धतीची ही सूचना जी आहे ही देण्यात आली। त्यामुळे जर त्या बाजूच्या प्रवाशांना या बाजूला यायचं असेल तर मोठा वळसा घालून जो आहे हा यावा लागतोय। आपल्याला माहिती आहे एल्फिस्टन ब्रिजचं काम जरी सुरू असलं तरी यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती आणि या वाहतूक कोंडीचा फटका हा थेट दादरपर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतोय। दादरमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, त्याचसोबत लालबाग परिसर असेल, करी रोड परिसर असेल, या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। त्यातच हा आता भुयारी मार्ग बंद केल्यामुळे अशा पद्धतीनं प्रवासी जे आहेत हे येऊ लागलेले आहेत। त्यामुळे संध्याकाळच्या सत्रात मोठी गर्दी होते आणि ज्या पद्धतीनं एल्फिस्टनची काही वर्षांपूर्वी जी दुर्घटना घडली होती तशाच पद्धतीची दुर्घटना घडण्याची संभावना किंवा तशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। त्यामुळे प्रशासनानं याच्या बाबतीत ताबडतोब उपाययोजना केली पाहिजेत अशा पद्धतीची मागणीसुद्धा प्रवाशांकडून जी ही केली जाते। आणि सद्यस्थितीला हा भुयारी मार्ग बंद केल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हिमांशू शाह, विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।